नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पगडी मेकर यादव चॅनलमध्ये. तर या पगडीच्या आधीच्या भागामध्ये बेस कसा बनवायचा आणि नंतर बेस बनवून झाल्यानंतर हे कापड कसं गुंडाळायचं, हा शेप कसा आणायचा हे मी दाखवलं होतं. आता हा जो आपण दोरा बांधून ठेवलेला आहे, हा दोरा आपल्याला सोडायचा आहे आणि नंतर इथून पुढचं काम म्हणजे ज्या इथं तुम्हाला नाड्या दिसतात शिंदेशाही पगडीच्या, त्या नाड्या कशा घ्यायच्या आणि शेवटी तुरा वगैरे आपण कसा लावायचा. बहुतेक या भागातच आपण या पगडीचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. पण अजून एक दिवस लागणार आहे. म्हणजे काय होतं, आज याचं फक्त इथल्या नाड्यांचं काम होईल, पण तिरक्या नाड्या जे टाकतो आपण ते काम काय आज होणार नाही. कारण इथल्या टाकून झाल्यानंतर ते वाळायला पण वेळ द्यावा लागतो. त्या जर नाही वाळल्या तर तिरक्या ज्यावेळी आपण टाकतो पट्ट्या, म्हणजे तिरक्या नाड्या ज्यावेळी टाकतो त्यावेळी इथल्या नाड्या सुटण्याची ही शक्यता असते. मग त्या जर वाळल्या तर मग त्या सुटत नाही. तर हे पाहिजे कसं मस्त कडक झालेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदी आपण दोरा सोडून घेऊ. तर दोरा हे पहा, हा आता दोरा त्याच गुंडीला मी परत गुंडाळून ठेवतो, म्हणजे मला परत वापरता येतो. तर आता आपला दोरा सोडून झालेला आहे. हे पहा, आता आपण काय करूया, सुरुवातीला आता ही 7 इंचाची पट्टी जी आहे आपण 3.5 इंचाची करून घेतलेली आहे आणि आता गुंडाळायला जरा सोपं जाईल. बसलं. इथं आलं, इथं ट्विस्ट केलं. तर इथं या कॉर्नरला आलं, इथे ट्विस्ट केलं. झालं. खालून एकदा खालून एकदा वरून. हे पाहिजे, साधारण मी 3-4 पट्ट्या अशा लावून घेतलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीचं जे बांधलेलं होतं त्याच्यावर फक्त ह्याचं कव्हर केलंय. आता मागच्या वेळेसारखंच इकडचं थोडंसं प्लेन करून घेऊ वरची बाजू.
बस झालं मला वाटतं हे. आता आपण घेऊया नाड्या बांधायला सुरुवात करू. आता हे पहा, इकडून आलेली आहे ही पट्टी, ही सरळ इथून या टोकापर्यंत घ्यायची. या टोकापासून उलटी नाडी लावायची, म्हणजे आपल्या बाजूला असं फिरवायचं. हे पहा, नाडी मी फक्त बोटांनी पिळूनच करतो. नाही तर बरेच जण विचारतात ना मला की नाडी कशी करता, काय करतात. हे पहा, मी काही नाही, कापड फक्त पिळतो आणि नाडी तयार होते. हे पहा, ही अशी फिरायची, या टोकापासून या टोकापर्यंत घ्यायची. नंतर हे उलगडायचं पट्टी. हे पहा, इकडून अशी उलगडली मी आणि ही इथे बसवायची. परत इकडून खालून घ्यायचं. परत या टोकाला यायचं. या टोकापासून परत नाडी करायची. तर यावेळी नाडी उलटी फिरवायची, म्हणजे पुढे पीळ पडत नाही. म्हणजे एकदा पडलेला पीळ या नाडीमध्ये उसवला गेला पाहिजे. हे पहा, खालून एक नाडी घेतली, वरून एक नाडी घेतली. आता परत इकडचं उसवायचं. हे उसवायचं म्हणजे उलगडायचं. या टोकापासून या टोकापर्यंत घेतली की इथे परत काढायचं आणि खालनं वर.
आता अशा प्रकारे एक नाडी खालून एक नाडी वरून इकडून अशा पट्ट्या असं असं आपण हा नाडीचा जो हा पूर्ण हा भाग आहे पगडीचा हा पूर्ण भरेपर्यंत असं गुंडाळत जायचंय. तर आता हे सगळं एकसारखंच करायचंय, त्यामुळे मी काय आता बडबड न करता पटापटा पटापटा ते मी गुंडाळून घेतो. अर्थात फास्ट फॉरवर्ड मध्ये तुम्हाला ते दिसेलच मी कसं गुंडाळतो ते. म्हणजे काय होईल, आपला तुमचा वेळ वाचेल. मला काय मी 3 तास बसेल करत. हे पाय इकडून इकडं सर्वात जास्त वेळ जो जातो ना नाडी पिळण्यात जातो. म्हणजे समजा जर 2 माणसं असतील आणि एक जण जर नाडी पिळायला बसला तर मला वाटतं लवकर उरकल काम पगडीचं. पण तो कोण बसणार हा पण प्रश्न आहे. म्हणजे असिस्टंट जर असेल या कामात तर बऱ्यापैकी पगडी उरकेल. म्हणजे समजा आता इकडे पिळत असेल, एकाने पिळायची एकाने फिरवायची. तर ते खालचा पण भाग बघावा लागतो व्यवस्थित बसलाय का नाही, एकावर एक चढते का. कारण आपल्याला खालून आता मला इथून दिसत नाहीये. ज्यावेळी मी खाली जमिनीवर बसतो करायला त्यावेळी खालचं पण दिसतं मला, म्हणजे खाली असं वाकून पाहू शकतो. पण जनरली आता इतकी सवय झाली ना की माझ्या नाडे येतात बरोबर. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल पगडी बांधायची तेवढी मग नंतर तुम्हाला बघावं लागत नाही. ऑटोमॅटिक तुमचे हात पण चालतात आणि पगडी पण बांधून होते. हे पहा, आता संपूर्ण नाड्या ज्या आहेत त्या आपल्या भरून झालेल्या आहेत. आता इकडं कुठंतरी काहीतरी गळलेलं असं वाटतंय, गळल्यासारखं, पण ते पण आपण सेट करू. ते सेट करण्यासाठी परत दोऱ्याचाच वापर करायचा आणि परत एकदा आपल्याला दोरा बांधून ठेवायचा आहे. त्या दोरा बांधण्यापूर्वी आता हे जे उरलेलं आहे याची आपण इकडे गाठ मारूया. म्हणजे सुटणार नाही. आणि आता ह्याच्या आपल्याला तिरक्या नाड्या टाकायच्या त्या उरलेल्या पट्टीच्या, क्रॉस नाड्या. क्रॉस नाड्यासाठी मी ही अखंड जे कापड होतं ते उरलेलं मी पिळून घेतलेलं आहे. कारण ते पिळताना दाखवण्यात काय ते अर्थ नाही, ऑलरेडी मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर क्रॉस नाडी जे आहे इथे आपलं कापड संपलेलं आहे या भागात, बरोबर. या भागात कापड संपलेलं आहे. आता हे इथून आपण हे जे टोक आहे आपलं पगडीचं, हे या टोकापासून घेऊन साधारणपणे याच्या सॉरी
हे खूप जपून करावं लागतं, कारण अजून पगडी ओली आहे, पूर्ण वाळलेली नाही. सेंटर पासून थोडंसं पुढं इथून वरती घ्यायची. हे पहा लगेच नाड्या सुटायला लागल्या. ऍक्च्युली पूर्ण वाळल्याशिवाय करणं चुकीचंच आहे, पण करू. हे पहा, ही अशी वरून घ्यायची, म्हणजे मागून इथून इथे, मागून इथून इथे इथपर्यंत घेतली. नंतर इकडून ही इथपर्यंत, नंतर इथून परत खालून घ्यायची. हे पहा, खालून घ्यायची या बाजूने. नंतर इथे या टोकाला क्रॉस करायची. या टोकाला क्रॉस करून या गोलाला चिकटून या नाडीला क्रॉस करायची. तसंच या नाडीला क्रॉस केल्यानंतर ही जी आपली तिरकी नाडी आलेली आहे मागची, त्या नाडीला क्रॉस करायची. परत इथून इथे साधारण इथून एक 4 बोटाचं अंतर सोडायचं. हे बघा, या टोकापासून, आणि अंतर सोडून इथून नाडी खालून घ्यायची. आता तसंच इथून थोडंसं अंतर सोडायचं. साधारण 1-2 बोटाचं अंतर सोडून तिरक्या नाडीला क्रॉस करायची पहिल्या या पाय इथे, आणि इकडून 4 बोटाचं अंतर सोडून द्यायचं. नंतर इथे मागे सेंटरला येईल. पहा, सेंटरला आल्यानंतर परत खालून घ्यायची. खालून घेऊन या नाडीला क्रॉस करायची. या नाडीला क्रॉस झाल्यानंतर ही जी आपली दुसरी नाडी आलेली आहे त्याला क्रॉस करायचं, म्हणजे इथे एक चौकोन तयार होतो. आणि परत मागे पहा, हे असं अशा प्रकारे डिझाईन तयार होतं. आणि आता या पहिल्या नाडीपासून एक बोट, म्हणजे जेवढं तिकडे अंतर सोडलंय तेवढंच अंतर इकडे सोडायचं. इथून एक नाडी घ्यायची. नंतर याला क्रॉस, हे पाहता, इथे एक क्रॉस झाला, इथे एक क्रॉस झाला, इथे एक क्रॉस झाला, इथे एक क्रॉस झाला, इथे एक क्रॉस झाला. आणि वरच्या बाजूने पाहाल ते पहा, वरती असं सेंटरला इथे क्रॉसिंग दिसतंय तुम्हाला. आता हे जे उरलेलं आहे, हे याची आणि याची, हे जे आपण मागं सोडलं होतं याची गाठ मारायची. ओलं करून घेऊ.
हे पहा अशी गाठ मारायची, नंतर हे वर घ्यायचं, नंतर इथे जी आपली नाडी आली आहे या नाडीतून एक पिळ काढून घ्यायचा, या नाडीच्या इथून, नंतर आपली पहिली जी नाडी लावली होती सेंटरची त्या नाडीच्या शेजारून हे पहा असं इकडून घ्यायची, नंतर इकडच्या नाड्यांच्या खालून एक क्रॉस घ्यायचा, हे पहा इथून हे पहा आता हे एवढं उरलेलं आहे, त्या उरलेल्याचं एक तर तुम्ही इथे डिझाईन करू शकता किंवा इथून प्लेन नाडी लावून सुद्धा सोडू शकता. हे पहा हे असंही तुम्ही डिझाईन करू शकता किंवा इथे इथे हे असं सुद्धा लावू शकता. तर मला वाटतं हे इथे हे असंच लावून टाकावं. हे पहा आणि आता आपल्याकडं हे जे उरलेलं आहे कापड याचे आपण दोन भाग करू. हे पहा हे मी असे फाडून दोन भाग केलेले आहेत. हे पिळायचं, याचा एक भाग इकडे लावायचा, गुंतवून टाकायचा, याला पुढं जरीचं टोक लावून टाकायचं एक, आणि हे दुसरं. हे दुसरं टोक इकडे घालून इकडे गुंतवून टाकलं. अशा प्रकारे ही आपली शिंदेशाही पगडी जी आहे ही बांधून झालेली आहे. आता याला काय दोन दरीचे तुकडे मी चिकटवणार, परंतु आत्ताच नाही, हे पूर्ण वाळल्यानंतर. आणि इथे एक जरीचा तुरा लावणार आहे. तर देवाची ही शिंदेशाही पगडी कशी बांधली हे तुम्ही आता या दोन भागामध्ये पाहिलं असेल. पहिला भाग पाहिला नसेल तर आपल्या वॉचलिस्ट मध्ये जाऊन नक्की पहा. आपलं विश लिस्ट नाही काय कुठली तरी लिस्ट असते त्यात जाऊन तुम्ही पाहू शकता. याच्याबद्दल काही शंका असल्यास तुम्ही मला फोन करून विचारू शकता. फोन नंबर माझा असतोच प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि हो, अशाच वेगवेगळ्या पगड्या कशा बनवल्या जातात काय याची माहिती जर मला हवी असेल तर मी असे व्हिडिओ माहितीचे वेगवेगळे करत असतो. तर नेहमीप्रमाणे मी शक्यतो आता सांगायचं टाळतो, पण तरी एकदा सांगतो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशा बऱ्याच प्रकारच्या पगड्या अजून मला दाखवायच्या आहेत. चला तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आता याला मी परत दोरा बांधून ठेवून देणार आहे. आता भेटूया पुढच्या पगडीच्या वेळी. नमस्कार.